राम राम मंडळी. तर वेलकम टू आवर चॅनल आणि वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. तर आज मी आलो आहे, आमच्या ऑफिसची ट्रेनिंग होती. तर त्या ट्रेनिंगमध्ये मला यावं लागलं आपल्या मारबुकपासून गोल्डबागला, आमचं जे मेन ऑफिस आहे. तर मी ज्या ऑफिसमध्ये म्हणजे मी ज्या प्रोजेक्टवरती काम करत होतो, तर त्यांनी मला आज इकडे ट्रेनिंगसाठी पाठवलं आहे. तर मी म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकू. इथली छोटी सिटी जी आहे जिचं नाव आहे गोल्डबाग, आणि त्या गोल्डबाग सिटीमध्ये राहतात जवळपास 10,000 लोक. आणि छोटी सिटीज म्हणता येईल बिकॉज हे एक छोटं टाउन सारखं आहे जर्मनीमध्ये. आणि मी म्हटलं की मग असं एक सिटी टूर आपण करूया. तर मी आता आलो होतो जेवायला, आणि जेवायला जे रेस्टॉरंट मी आलो होतो ते म्हणजे आपलं इंडियन रेस्टॉरंट होतं. तुम्ही बघू शकता इंडिशेक गिरिस्ट, चिकन टिक्का, पालक, चिकन मँगो, लाक्स. तुम्ही जर कधी आलेच तर नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. या रेस्टॉरंटचं नाव इथे आहे आणि ही ती जागा. जस्ट जेवण केलं आणि मँगो लस्सी पिली. तर ऑफिसकडनं जेवण होतं त्याच्यामुळे मग मी तर काय तावच मारला. आणि सगळे मला विचारत होते की इंडियाचं कुठलं फूड घेऊ, तू सांग आम्हाला. तर मी सगळ्यांना बटर चिकन रेकमेंड केलं. बटर चिकन खूप आवडलं सगळ्यांना. तर चला, जेवण आता झालंय, आता जाऊया आपण आपल्या हॉटेलकडे. पण हॉटेलकडे जाता आता मी तुम्हाला दाखवतो ही सिटी, गोल्डबाग सिटी. चलो लेट्स गो. तर जर्मनीमध्ये असे कौलांची घरं असतात, आणि कौलांचे घरं ह्या कौलांना काय म्हणतात ते नाही माहिती मला, बट हे एक हाऊस आहे. तर ह्या हाऊसमध्ये तुम्ही बघू शकता मागे पार्किंगला पण जागा आहे. आणि हे इथे मी जिथे आलो होतो ते रेस्टॉरंट. आणि पार्किंगची जागा जी असते ती रोडच्या साईडलाच आपलं इथे वे आहे. तर अशा प्रकारे पार्किंग केलेली आहे. बिल्डिंगचे कलर कसे बघा, रेड, येल्लो, व्हाईट, ग्रीन ते झाड आहे. ही एक जुनी बिल्डिंग आहे. आणि हे तुम्ही बघत असाल, तुम्ही म्हणाल काय आहे हे. तर मनीमध्ये नॉर्मली सकाळी कचराची जी गाडी आपल्याकडे जसे घंटा गाडी येते तसे इथे पण येतात एक ठराविक डेजला, आणि ते येऊन हे पिक करून जातात. म्हणून सगळे जे बिल्डिंगचे जे लोक आहे ते काढून ठेवले. हे बघा इथे कचरा काढून ठेवलेला आहे. तुम्ही म्हणत असाल की इथे कचरा असाच ठेवला जातो का, तर नाही, नॉर्मली कचरा असा ठेवला जात नाही. आय थिंक हे हॉटेल वगैरेचे जे आहेत, म्हणजे हे सगळी जी गल्ली आहे तिथे हॉटेल्स वगैरे आहेत, तर त्यांनी साईडला ठेवलेले. आय थिंक नॉर्मली आमच्या घराच्या बाहेर जसं असतं की वेगवेगळ्या कचराच्या वेगवेगळे डबे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचं आणि मग सकाळी गाडी येऊन त्याच्यातनं घेऊन जाते. बट इथे माहीत नाही. हे पण बहुतेक हॉटेल आहे, आय मीन रेस्टॉरंट आहे. हे बघा घरं कशी बघा. तर ते मागे जे उभे आहे, मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की नॉर्मली असं नसतं, बट येल्लो कॅरी बॅग जे असतात त्याच्यासाठी गाडी येते पण बाहेर ठेवलेली. असेल काय कचरा दाखवतोय पण कचरा पण खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित त्याला डंप केलं पाहिजे. चला तर आता जाऊया पुढे आपल्या सिटी टूरवरती. काय छान झाडं आहे इथं सगळे. जर्मनीचा फ्लॅग, जर्मनी. घरांचे कलर काय भारी.
इथे सगळ्याच घरांच्या बाहेर आय थिंक ते काढून ठेवलेलं आहे. माहित नाही, आमच्या इकडे असं नाहीये. आम्ही जिथे राहतो तिथे प्रॉपर डबे, तर त्या डब्यांमध्ये 4 वेगवेगळे डबे. आपल्यासारखं नाही आहे ओला सुका कचरा, पण माहिती इथे काय असं आहे. बट मला इथली सिटी खूप आवडली बिकॉज सिटीचे सगळ्या घरांचे कलर वेग. हा एक रेड कलरचं घर आहे, हे येल्लो, हे बस स्टॉप आहे. क्रुइज, गोल्डबक क्रुइज ही सिटी मी तुम्हाला बघलो. ऑप्टिक ग्लासचं दुकान, चष्म्याचं दुकान आहे. बंद आहे दुकान, फुलांचं दुकान दिसतंय. कौलांचे घर आहे इथे. ओहो, थाय मसाजचं दुकान सापडलंय. थाय मसाजचं दुकान तर आहे, पण थाय मसाज करणार नाही मी, कारण की वाजले रात्रीचे 8. इथे जवळपास 6 वाजताच छोट्या शहरांमध्ये सगळं बंद होऊन जातं. पण ते बघा, ते बंदच आहे. थाय मसाज दिसत असेल तुम्हाला. तर हा आहे बानॉफ स्ट्रास. बानॉफ स्ट्रास म्हणजे की जिथे बानॉफ असतं. बानॉफ म्हणजे मेन सिटी सेंटर. सिटीचा सेंटरचा जो रोड आहे तो असा काही आहे. लय पायपाय चाललो राहू, घसा बसला. एवढं पायपाय चालायची मला सवय नाही, पण आता दाखवायचं आहे तर म्हटलं चला पायपाय जाऊया. काय मस्त घर आहे. जुने कन्स्ट्रक्शन खरंच भारी करते राहू. कचऱ्याची पेटी पुनश्च एकदा. आपतेक हे घर किती छोट आहे, मस्त. हे बघा गल्ली. इकडून चालत चालत आलो आपण आता.
चला तर आलंय माझं आता हॉटेल. तर मी जातो आता हॉटेलमध्ये आणि उद्या आम्हाला परत सकाळी लवकर उठायचंय. सगळं लवकर इकडे जर्मन लोक थोडेसे लवकर ऑफिस स्टार्ट करतात. 6-7लाच म्हणजे 7 वाजेपर्यंत तरी सगळे ऑफिसमध्ये असतात. 7:30 पर्यंत तरी म्हणजे डिपेंड्स. काही लोक 7 चालू करतात, काही 7:30ला. सो आपल्याला तर म्हणजे मला वैयक्तिक एवढी सवय नव्हती. आपल्याला इंडियाची सवय. मला 9ला वगैरे ऑफिसला यायचो मी. बट आता उठावं लागतं, करावं लागतं आणि मजा येते सकाळी उठलायला. पण थंडीचं थोडंसं गडबड होते. बट झाली आता सवय जवळपास. तर तेच जातो आता मी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ, हा छोटासा शहर कसं वाटलं जर्मनीचं नक्की कळवा. आणि तुम्हाला जर अजून पुढे कुठली सिटी बघायची असेल जर्मनीची तर सांगा. मी नक्की ट्राय करेल कव्हर करायची. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा. जय महाराष्ट्र.